आजची घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की हिंदू समाज किती संवेदनशील, शिस्तबद्ध आणि सहिष्णू आहे. मीरा भाईंदरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जवळपास 60 वर्षांपासून स्थापन असलेले प्राचीन सगनाय देवीचे मंदिर आता राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीमध्ये अडथळा ठरत होते. मीरा भाईंदर महानगरपालिकेने मंदिर हटवण्याचा आदेश काढला. संपूर्ण पोलीस बंदोबस्तासह महानगरपालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक नागरिक श्रद्धा व भक्तिभावाने मंदिराचे रक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र आले. परंतु जमावाने न कोणतीही हिंसा केली, न गोंधळ घातला. ते शांततेने, प्रेमपूर्वक एक विनंती करत होते, त्यांना केवळ एक दिवसाचा अवधी द्यावा, जेणेकरून ते श्रद्धेने मंदिरातील मूर्ती, घंटा आणि पूजनीय वस्तू सन्मानाने हलवू शकतील. लोकांनी स्पष्टपणे सांगितले, आम्हाला कोणताही वाद नको आहे. आम्ही स्वतःच्या श्रद्धाभावाने मंदिर स्थानांतरित करू. महानगरपालिकेला एकही वीट हलवण्याची गरज भासणार नाही. महानगरपालिका व पोलीस प्रशासनानेही या शांततापूर्ण विनंतीचा मान राखला. मात्र आजचे हे काम पूर्ण करण्याचे सांगितले व त्यात संपूर्ण सहकार्य देऊ असे आश्वासन दिले. श्रद्धा आणि संवेदनशीलतेच्या या उदाहरणाचा सन्मान करण्यात आला आणि स्थानिक सनातनी जनतेने श्रद्धेने मंदिरातील मूर्ती आणि पूजनीय वस्तू हलवून मंदिर हटवण्याचे कार्य सुरू केले. आजचा हा प्रसंग पुन्हा एकदा दाखवून देतो की हिंदू समाज खरोखरच सहिष्णू आहे आणि भारताची सनातन संस्कृती आजही जिवंत आहे. पेपरला बातम्या तोडलं गावकरी काय झोपले, आंदोलन नाही केले. आम्ही रात्री पोलिसांच्या समोर मीटिंग घेतली. पोलिसांच्या सहकार्याने अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मीटिंग घेतली ना. आणि सगळ्यांचा म्हणणं प्रत्येकाने मांडला. श्रद्धाचा विषय आहे, आपल्या भूमिका मांडली. पण असं सांगितलं ना, कारवाई होऊच पण वेळ बंदोबस्तामध्ये आम्हाला चांगलं वाटेल. आम्ही स्वतः करू. आणि आता पण खूप वाटतं असेल ना, तर ते मी कारवाई करायची त्याची आम्हीच करू. आमच्या मंदिराला श्रद्धेचा प्रश्न आहे. या प्रत्येक घटनेमध्ये श्रद्धा आहे, त्याच्यावरती बोललं तर चालू नका. पद्धतशीर काढून आम्ही तुम्ही सुरू करा. वातावरण आणि एवढ्या बंदोबस्ती गरज नाही. आम्ही स्वतः साहेब, पोलीस अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी अधिकारी आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही कुठच्याही प्रकारची कारवाई करू नका. तुमचा हट्ट नक्की आहे ना. आज कारवाई करायची ठरलंय ना, पण ती आत्ताच नको. कारवाई करायला आजचा अख्खा दिवस पडलाय. तुम्हाला कारवाई करायची गरज नाही. आम्ही आमच्या हाताने आमच्या श्रद्धेने बनवलेल्या मंदिराची वीट काढण्याचं काम आमचं. हे शेड आहे, हे साहेब लोकवर्गणीतून पैसे आलेले आहेत. ग्रामस्थांच्या वर्गणीत पैसे आले. जे बिल आहे, त्या खिडक्या आहेत, त्या हे सगळं आमच्या पुनर्वापरासाठी आम्हाला काढता येईल. आम्ही ते काढू. आणि मूर्त्यांमध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. या एवढ्या रस्त्या बघा, एवढा मोठा रस्ता आहे, सगळीकडे ट्रॅफिक किती असते. आजपर्यंतच्या इतिहासात त्या जागेवरती कधी अपघात झाला का? ही शक्ती काम करते. ह्या शक्तीमुळे हा सर्व परिसर सुरक्षित आहे. आमची भावना आहे, देवीच्या शक्तीने यापुढे देखील या ठिकाणी लोकांच्या सुरक्षेचं काम केलं पाहिजे, लोकांना आशीर्वादित केलं पाहिजे. आम्हाला एक अर्धा तास द्या. अर्ध्या तासात आम्ही पुन्हा एकदा ग्रामस्थांची चर्चा करतोय. पण कुठच्याही समाज माध्यमात आमचं घोडबंदरकरांचं श्रद्धेचं स्थान मंदिर हे महापालिकेने उद्ध्वस्त केलं. त्याला जेसीबी लागला, त्याला पोकलन लावला, अशी भाषा नको. बातमी अशी आली पाहिजे की ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन असं सहकार्य केलं. पोलीस बंदोबस्त आहे. तुमचं काम 2-5 तासाचं होतं, कदाचित तुमचं काम 7-8 तासाचं होईल. पण तुम्हाला कुठेच बळाचा वापर करण्याची गरज पडणार नाही, शास्ती लावण्याची गरज पडणार नाही.
आम्हाला एक अर्धा तास द्या. अर्ध्या तासात आम्ही पूजा करायची आहे, काय करायचं आहे ते करू. हे काढल्यानंतर पण आम्ही तुमच्या समोर हे सुरुवातीला शेड वगैरे काढतो. आता आम्हाला पूजनीय काय आहे तर आमचा कलश आहे. आम्हाला पूजनीय काय आहे तर तुमचं आमचं सर्वांचं आराध्य गणपती बाप्पा, साईबाबा आणि साक्षात जागृत दैवत आई सगनाई देवी, हे सगळं आम्ही आमच्या हिशोबाने काढतो. आम्ही सहकार्य करू, फक्त वेळ द्या. तुम्हाला बसण्याची सोय करायची असेल ही आम्ही करून देऊ. महापालिकेने आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिलेल्या आहेत त्या कमिटमेंट आजच आम्ही संध्याकाळपर्यंत 25 लोकांना घेऊन येतो. त्या ठिकाणी आम्हाला लेखी स्वरूपात द्याव्या. परंतु आमच्या श्रद्धेचा अपमान करू नका. तुम्हाला काय बळ लावायची गरज नाही आणि तुम्हाला काय एफर्ट लावायची गरज नाही. आम्ही आमचं काम करू. एक अर्ध्या तासात आम्ही ग्रामस्थ निर्णय करतोय. आपल्याला विनंती आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.